Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मागच्या काही महिन्यांपासून काँग्रेसकडून राहुल गांधी हे सातत्याने इलेक्शन कमिशनवरती आरोप करतायत, केंद्रीय निवडणूक आयोगावरती आरोप करतायत आणि ते करत असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधक ॲक्टिव्ह झालेत किंवा एक आक्रमक भूमिका त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आता उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, हे सगळे जाऊन निवडणूक आयोगाला भेटलेले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की इतके सगळे जे घोळ आहेत मतदार याद्यांमध्ये ते जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही, ते जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत निवडणुका रद्द करा, निवडणुका घेऊच नका. हे सगळं होत असतानाच दुबार मतदानाबद्दल जे बोलणं होतं ते झालेलं होतं किंवा एपिक नंबरवरनं अनेक चर्चा झालेल्या होत्या. पण हे सगळं घडत असताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आता एक वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी काँग्रेसकडनं महाराष्ट्रामध्ये त्यांची एक बाजू मांडलेली आहे. त्यांनी काही आरोप जे आहेत ते निवडणूक आयोगावर केलेले आहेत आणि ते आरोप नक्की कुठले आहेत, ते नक्की काय म्हणालेले आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की सचिन सावंत हे नेमकं काय म्हटलेले आहेत, त्यांनी कशा प्रकारचे आरोप केलेले आहेत, त्यांनी थोडक्यात काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला आणि विधानसभा या दोन निवडणुकांमध्ये 2024 मध्ये ज्या महाराष्ट्रात झाल्या त्या दोन्ही निवडणुकांच्या मधला जो काळ होता 4 महिन्याचा, या काळामध्ये 41 लाख मतदार जे आहेत ते वाढलेले होते आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. हे नेमकं कसं घडलेलं आहे असं त्यांनी याच्यामध्ये विचारलेलं होतं. आपण आकडेवारी बघूयात आणि समजून घेऊयात की हा 41 लाखांचा आकडा जो आहे तो नेमका कसा गाठलेला आहे. 4 जून 2024 ला लोकसभा निवडणूक जी आहे ती संपली होती, निकाल लागलेले होते. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर 2024 ला विधानसभा निवडणुकीची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली होती. याच्यामध्ये होता 4 महिन्यांचा कालावधी. याच्यामध्ये 41 लाख मतदार वाढलेत असा आरोप सचिन सावंत यांनी केलेला आहे. त्यांनी जी आकडेवारी आहे ती सुद्धा पुढे दिलेली होती किंवा त्यांना निवडणूक आयोगाकडनं जी मुळात आकडेवारी मिळालेली होती ती त्यांनी दिलेली होती. तीही सगळी आपण समजून घेणार आहोत आणि मुळात हे नेमकं गणित कसं उलगडलंय त्यांनी ते आपण बघूयात. 2024च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या 4 महिन्यात राज्यात 41 लाख मतदार वाढणं ही बाब गंभीर आहे असं ते म्हणालेत. पुढे जाऊया. 16 ते 19 ऑक्टोबर या 4 दिवसात 6,55,709 मतं नेमकी कशी वाढली असा प्रश्न त्यांनी याच्यामध्ये विचारलेला आहे. आता याच्या पुढे आपण जाणारच आहोत, पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की 16 ते 19 ऑक्टोबर हे 2024 बद्दल आम्ही बोलतोय. विधानसभा निवडणुकीच्या आधीची या तारखा ज्या आहेत त्या इथे आम्ही नमूद केलेल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 राज्यात 9,29,43,890 नोंदणीकृत मतदार होते. म्हणजे हा जो आकडा आहे हा रजिस्टर्ड वोटर्सचा आकडा आहे. इतके आपल्याकडे ऑलरेडी मतदार जे होते ते मतदार यादीमध्ये आपल्याकडे होते असं याच्यात लिहिलेलं आहे. पुढे बघूया. विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे 30 ऑगस्ट 2024 पर्यंत जर आपण बघितलं तर 9,53,74,302 मतदार संख्या जी आहे ती झालेली होती. याचा अर्थ की 24 लाख मतदार जे आहेत ते वाढलेले होते. म्हणजे लोकसभा झाली त्याच्यानंतर 30 ऑगस्ट पर्यंत आपण आलो. 30 ऑगस्ट पर्यंत ही जी संख्या आहे ती झालेली होती मतदारांची असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ऑलरेडी 24 लाख मतदार जे आहेत ते वाढलेले होते. याच्यामध्ये 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यावेळेला राज्यात 9,63,69,410 मतदार आहेत हे जाहीर करण्यात आलेलं होतं. म्हणजे निवडणूक आयोगाकडनं एक प्रेस घेण्यात येते, एक पत्रकार परिषद घेण्यात येते. त्यावेळेला त्यांच्याकडनं जी निवडणुकांची माहिती असते ती दिली जाते की कशा निवडणुका पार पडणार आहेत, आतापर्यंतचे किती मतदार आहेत किंवा तारखा कशा असणार आहेत, वोटिंग कधी असणार आहे, नॉमिनेशन कधी असणार आहे, हे सगळं त्यांच्याकडनं सांगितलं जातं. आणि त्यावेळेस हा आकडा जो आहे तो त्यांच्याकडनं सांगण्यात आलेला होता की इतके मतदार जे आहेत ते राज्यात आहेत असं त्यांनीच त्यावेळेला जाहीर केलेलं होतं. पुढे बघूयात. आता 29 ऑक्टोबरला निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा जो आहे तो दिवस होता. त्याच्या 10 दिवस आधी म्हणजे 19 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी जी आहे ती सुरू होती. आता कुठलीही निवडणूक असली की आपल्याला हे आधी समजून घ्यायला हवं की कुठलीही निवडणूक असली की
फक्त त्यावेळेलाच लोक येऊन म्हणजे त्यांचं नाव जे आहे त्याची नोंदणी करत असतात मतदार यादीमध्ये, असं नाहीये. वर्षभर ही लिस्ट जी आहे ती अपडेट होत असते असं निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात येत असतं. पण निवडणुकीच्या आधी काय होतं की निवडणुकीच्या आधी जेव्हा नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू होते, ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किमान म्हणजे नॉमिनेशनचा जो शेवटचा दिवस असतो त्याच्या 10 दिवस आधीपर्यंतच तुम्ही मतदान म्हणजे जे रजिस्टर्ड वोटर्स आहेत तेच फक्त मतदान करू शकता असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की एक पुरवणी मतदार यादी जी आहे ती आम्हाला तयार करायची असते. त्याच्यानंतर जर कोणाचं काही ऑब्जेक्शन्स असतील, कुठले ॲडिशन असतील, डिलिशन असतील, काही बदल करायचे असतील यादीमध्ये, तर हे सगळे बदल करण्यासाठी निवडणूक आयोगाला छाननी करण्यासाठी मुळात एक स्पेसिफिक कालावधी जो आहे तो लागतो, वेळ लागतो. आणि त्याच्यासाठीच नॉमिनेशनचा जो शेवटचा दिवस असतो त्याच्या किमान 10 दिवस आधी नोंदणी जी आहे ती बंद केली जाते. त्याच्यानंतर सगळ्या याद्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा तपासल्या जातात, एक पुरवणी यादी तयार केली जाते आणि हे सगळं केल्यानंतर मग निवडणूक आयोग नॉमिनेशन जे आहे ते बंद करतं आणि मग त्याच्यानंतर अर्थात पुढे कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांची नावांची घोषणा होते. मग नंतर तुम्हाला नाव विथड्रॉ करायचं असेल तर त्याच्यासाठी चा वेळ असतो वगैरे वगैरे आणि मग पुढे निवडणूक होते. पण ही जी एक प्रक्रिया आहे याच्यातनं सगळ्यांनाच जावं लागतं. प्रत्येक राज्यामध्ये आपण हे बघतो की प्रत्येक राज्यामध्ये अशीच पद्धत असते की अगदी काही दिवसांपूर्वी नोंदणी जी आहे ती बंद केली जाते, पण ती नोंदणी 1.5 ते 2 महिन्यांपूर्वीच बंद केली जात नाही किंवा 4 महिन्यांपूर्वीच बंद केली जात नाही. वर्षभरामध्ये नोंदणी जी आहे ती तुम्ही करू शकता, तुमचं नाव तिथे नोंदवू शकता. पण जे विरोधकांनी आरोप केले त्याच्यात हा सुद्धा एक आरोप होता की तुम्ही आत्तापासूनच नोंदणी का बंद केली आहे, तुम्ही ह्याच याद्या घेऊन तुम्ही असं म्हणताय की आम्ही निवडणूक लढायला हवी, पण याच्यामध्ये असंख्य फॉल्ट्स आहेत, असंख्य चुका आहेत आणि तुम्ही आत्ता जे नवीन मतदार आहेत त्यांना तुम्ही रजिस्टर करू देत नाहीये, त्याच्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाहीये. तुम्ही आत्ताच मतदान बंद म्हणजे नोंदणी जी आहे मतदान करण्यासाठीची रजिस्ट्रेशनची, वोटर रजिस्ट्रेशनची, ती तुम्ही बंद का केली आहे असा जो एक आरोप आहे तो सुद्धा विरोधकांकडनं करण्यात आलेला होता. तर ही जी एक प्रक्रिया असते, तर काँग्रेसने जे आरोप केलेत त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ. ते काय म्हणतात की 29 ऑक्टोबरला निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, त्याच्या 10 दिवस आधी म्हणजे 19 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू होती असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे बघूया. ही नोंदणी 16 ते 19 ऑक्टोबर या 4 दिवसात करण्यात आली. त्यानंतर 8 दिवस नोंदणी थांबवून छाननी अंतिम पुरवणी मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. म्हणजे त्याच्यानंतर 8 दिवस नोंदणी जी आहे ती थांबवून छाननी करण्यात आली आणि त्याच्यानंतर अंतिम पुरवणी जी आहे ती सादर करण्यात आलेली होती. म्हणजे जसं मी म्हटले की आता तुम्ही म्हणाल की 16 ते 19 या 4च दिवसांमध्ये का नोंदणी जी आहे ती करण्यात आलेली होती किंवा या 4 दिवसांमध्येच अचानक कसं काय वोटर रजिस्ट्रेशन वाढलं किंवा 4च दिवसांचा कालावधी होता का, तर असं नव्हतं. पण एक पहिली जी यादी होती ती ऑलरेडी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही जे उरलेले लोक आहेत त्यांना एक शेवटचा अल्टिमेटम देण्यात आलेला होता, एक टाइमलाईन देण्यात आलेली होती की आता तुमच्याकडे 19 तारखेपर्यंतच वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता तुमच्याकडे 4च दिवस आहेत. तुम्ही जर अजून रजिस्टर केलं नसेल मतदानासाठी तुमचं नाव तर ते पटापट करा असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं. आणि म्हणून 16 ते 19 ऑक्टोबर या 4 दिवसांमध्ये एक शेवटची वेळ जी आहे ती त्यांना देण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 8 दिवसांचा वेळ आयोगानं घेतला छाननी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर पुरवणी मतदार यादी जी आहे ती सादर करण्यात आली होती. पुढे बघूया. एक जो अंतिम आकडा होता, या सगळ्याचा आकडा 30 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झाला. तर या 4 दिवसांमध्ये आणि आतापर्यंतचे मतदार असे सगळी जी एक टॅली आहे ती टॅली करण्यात आली आणि ती टॅली किती होती तर 9,70,25,119 हा नवा आकडा होता की इतके मतदार आपल्याकडे आहेत, इतकी आपले लोक आहेत राज्यामध्ये ज्यांनी वोटर ID साठी किंवा रजिस्ट्रेशन जे आहे ते केलेलं आहे असं निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आलेलं होतं. तर एकूण आपण जर बघितलं तर या सगळ्या आकड्यांमधनं आपल्याला हे लक्षात येतं की हे काँग्रेसने जे आरोप केलेले आहेत याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 41 लाख मतदार जे आहेत ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये वाढलेले होते आणि याच्यामध्ये 4 दिवसातच जर आपण बघितलं तर 4 दिवसात सुद्धा 6 लाखांपेक्षा जास्त लोक जे आहेत त्यांनी रजिस्टर केलेलं होतं आणि हे सगळं कसं शक्य आहे असे आरोप त्यांच्याकडनं करण्यात आलेले होते. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर खरंच हे टेक्निकली म्हणा किंवा खरंच 4 दिवसांमध्ये अचानक लाखोत मतदार वाढणं हे शक्य आहे का निवडणूक आयोगाने जे केलेलं आहे त्याच्यामध्ये घोळ आहेत, या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि
चर्चा तर होणारच नावाचं आमचं एक सेगमेंट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा विरोधी पक्षांनी जाऊन जी भेट घेतलेली आहे शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची, त्याबद्दलची एक चर्चा आहे ती सुद्धा केलेली आहे. तीही तुम्हाला बघायची असेल तर तीही तुम्ही मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी, वेगवेगळे विषय समजून घेण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.